नमस्कार मित्रांनो, एक नवीन टॉपिक आपण सुरू करतोय. तो म्हणजे LPG. याला उकाजा धोरण सुद्धा म्हणतात, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला वेगवेगळ्या एरियाजमध्ये हा टॉपिक ओव्हरलॅप करताना दिसतो सिलेबसच्या. जसं की आपण पब्लिक फायनान्स बघितलं, तिथं सुद्धा तुम्हाला फायनान्शियल फिस्कल रिफॉर्म्स, तर फिस्कल रिफॉर्म्स हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये येतात. म्हणजे या LPG शिकत असताना आपल्याला ते फिस्कल रिफॉर्म्स वगैरे सर्व बघावं लागतं. तर ओव्हरऑल सगळं बघितलं ना तुम्ही एकंदरीत, तर आपल्या सिलेबसमध्ये बऱ्याच ठिकाणी या टॉपिकचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख येतो आणि त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो आपल्याला. थेटपणे आपल्याला ह्याच टॉपिकमधून प्रश्न आलाय का नाही हे समजत नाही, पण डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला कुठेतरी दिसतं की हे आपण रिफॉर्म्सच्या बाबतीत बोलतोय. ठीक आहे, आपण इकॉनॉमीला ओपन अप करण्याच्या बाबतीत बोलतोय आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये सुधारण्याच्या बाबतीत आपण बोलतोय, किंवा मग बँकिंग सेक्टरमधल्या रिफॉर्म्स बाबतीत आपण बोलतोय. सो इन अ वे वी आर टॉकिंग अबाउट दिस लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. बिकॉज आपण ज्या सर्व गोष्टी करतोय, तर आपला अल्टिमेट गोल ऑफ आवर इंडियन इकॉनॉमी किंवा अंतिम लक्ष्य काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं, असं जर विचारलं तुम्हाला, तर अंतिम लक्ष्य हे आपलं दुसरं तिसरं काहीही नसून जागतिकीकरण आहे. जागतिकीकरण हेच आपलं अंतिम ध्येय आहे. ठीक आहे. सो इथं तुम्ही एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवू शकता. ही ट्रिक आहे की मागे सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे बघा, की LPG इज इक्वल टू DRG. ठीक आहे, LPG इज इक्वल टू DRG. सो ग्लोबलायझेशन इज आवर फायनल गोल. म्हणजेच काय, जागतिकीकरण हे आपलं काय असणार आहे, अंतिम ध्येय असणार आहे. तर लिबरलायझेशन काय आहे, आपली दिशा आहे. ठीक आहे, डिरेक्शन, द डिरेक्शन दॅट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स. म्हणजे आपण कुठे चाललोय, आपण उदारीकरणाकडे चाललेलो आहोत. म्हणजे उदारीकरण आपण अर्थव्यवस्थेचं करायला लागलेलो आहोत आणि आपल्याला सरकारचं जे काही नियंत्रण आहे ते मिनिमम कसं करता येईल यावरती आपला प्रयत्न असलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधनं सरकारचा जो काही हस्तक्षेप आहे तो आपण या उदारीकरणामधनं दूर करतोय, उदारीकरणाच्या धोरणामधनं. मग उदारीकरण काय आहे, उदारीकरण ही आपली डी म्हणजेच काय, डायरेक्शन किंवा मग दिशा आहे. उदारीकरणाच्या दिशेने आपले सर्व प्रयत्न आहेत. त्यानंतर पीच्या पुढे आपण काय लिहिलं होतं, आर असं लिहिलं होतं. आर म्हणजे काय, मार्ग, रूट. ठीक आहे, आपण उदारीकरण करतोय. मग उदारीकरण कसं करता येईल आपल्याला, उदारीकरण करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी करावा लागतो आणि प्रायव्हेट सेक्टरला अलाऊ करावं लागतं. म्हणजेच सरकारी कंपनी आहे तर सरकारी कंपनीमध्ये निर्गुंतवणूक करून टाकून द्यायची आणि खाजगी क्षेत्राला संधी द्यायची. मग खाजगी क्षेत्राला संधी देत असताना आपण जे काय करतोय त्याला आपण खाजगीकरण असं म्हणतोय. म्हणजे सरकारची मालमत्ता ही सरकार विकतं एका प्रकारे. कसं विकतं, तर हे खाजगी क्षेत्राकडनं वगैरे या मोबदल्यामध्ये, म्हणजे कंपनीच्या मोबदल्यामध्ये काहीतरी पैसे वगैरे घेऊन मग सरकार ते खाजगीकरण करत असतं. ठीक आहे, व्हेनेवर 51% वर जर समजा एखादं कंपनीचे शेअर्स वगैरे किंवा मग इक्विटी वगैरे असेल त्याची, तर ते जर समजा ट्रान्सफर होत असेल प्रायव्हेट सेक्टरला, प्रायव्हेट प्लेअरला, तर मग तिथं पूर्णपणे निर्गुंतवणुकीकरण झालेलं आहे असं पण म्हणू शकतो. किंवा मग त्याला आपण स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट असं सुद्धा म्हणतो. स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट. तुम्हाला हे पण आठवत असेल की आपण मागे जेव्हा बघितलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की जे काय डिसइन्व्हेस्टमेंटमधून येणारा पैसा आहे, निर्गुंतवणुकीतून येणारा जो काही पैसा आहे, तर या निर्गुंतवणुकीतून येणाऱ्या पैशाचा जो काय आपल्या अकाउंट्समध्ये ते कुठे ठेवणार आपण, तर ते आपण निर्गुंतवणुकीतून येणाऱ्या पैशाचं कॅपिटल रिसिप्ट्समध्ये टाकतो त्याला. ठीक आहे, कॅपिटल रिसिप्ट्समध्ये पण कुठे टाकतो आपण यांना, कॅपिटल रिसिप्ट्समध्ये पण आपण यांना नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट्स, NDCCR, नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट्स. याचा असा अर्थ होतो की सरकारला भांडवली जमा तर मिळालेली आहे, पण सरकारला याच्या मोबदल्यामध्ये त्याच्यावरती व्याज द्यायचं नाहीये किंवा मग ते कर्ज परतफेड सुद्धा करायची नाही. कारण सरकारने स्वतःची मालमत्ता विकली आणि मालमत्ता विकून त्याला ह्या नॉन डेप्ट क्रिएटिंग, कर्ज निर्माण न करणारी भांडवली जमा जी आहे ती प्राप्त झालेली आहे. या आपल्या भांडवली जमेच्या माध्यमातून किंवा निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून भांडवली जमा ही जी काय कर्ज निर्माण न करणारी आहे ती प्राप्त झालेली आपल्याला इथं दिसते. ओके, सो हे एक बॅकग्राऊंड आहे की LPG DRG हे लिहून ठेवा, की विचारतात ते की लिबरलायझेशन किंवा मग उदारीकरण ही एक काय आहे, आपलं डिरेक्शन आहे. प्रायव्हेटायझेशन काय, तर रूट आहे, मार्ग आहे. आणि ग्लोबलायझेशन हे आपल्या अर्थव्यवस्थेचं
काय आहे, अल्टिमेट गोल आहे की आपली अर्थव्यवस्था जी चाललेली आहे, ज्या प्रकारच्या पॉलिसीज आत्ता सध्याला आपण आणलेल्या आहेत किंवा मग पुढे राबवतोय, तर याचं एकंदरीत आपलं शेवट बघितला आपण, तर तो शेवट हा जागतिकीकरणानेच झाला पाहिजे आणि जग हे काय झालं पाहिजे, पूर्णपणे एक विलेज झालं पाहिजे. अशा प्रकारे हे जागतिकीकरणाच्या कॉन्सेप्ट वगैरे चालत असतात. ठीक आहे, सो हे एक झाले. पण आता हे फक्त एक थिअरॉटिकल बेसिसवरती या सर्व गोष्टी आहेत, पण त्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी येतात, जसं की जागतिकीकरणाला रोखणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज येतात. प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज काय असतात की एखादा देश जो आहे तो बाहेरून येणाऱ्या वस्तूंवरती निर्बंध टाकतोय आणि आपल्या वस्तू जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, जास्तीत जास्त अशी धोरण अवलंबत आहे की बाहेरच्या देशातून येणाऱ्या ज्या काय वस्तू आहेत त्या वस्तूंचा इम्पोर्ट कमीत कमी कसा करता येईल, असा जर प्रयत्न एखादा देश करत असेल तर त्याला प्रोटेक्शनिस्ट कंट्री आपण म्हणू शकतो. ठीक आहे, भारत पण असं बऱ्याच वेळेस अशा ज्या काही धोरण आहेत त्या अवलंबत असतं. म्हणून जागतिकीकरण हे फक्त एक काय मी म्हणेन की दिवा स्वप्न आहे, हे कधीही होणं शक्य नाही. दिवा स्वप्नच आहे. ठीक आहे, दिवा स्वप्न म्हणू शकतो त्याला आपण, कारण पॉसिबल नाहीये पुढे जाऊन. आणि आता सध्याला जी काही जागतिक स्तरावरती परिस्थिती दिसते की राईज ऑफ द ईस्ट, ठीक आहे, आणि डिक्लाइन ऑफ द वेस्ट, तर असं सगळं चाललेलं आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांचं जे काही सत्ता आहे म्हणा, त्यांची पॉवर आहे म्हणा, ती डिक्लाइन होत चालली आणि जे काही पौरात्य देश आहेत, चायना, इंडिया आहे, यांची पॉवर वाढत चाललेली आहे. आणि एवढं डिस्टेबिलायझिंग सगळं ॲटमॉस्फिअर जे आहे ते आपल्या पूर्ण जगाच्या स्तरावरती तयार झाले. आणि त्यामुळं या डिस्टेबिलिटीमुळं मला वाटत नाही की जागतिकीकरण हे पुढे जे आपण अपेक्षा करतोय तशा पद्धतीने होईल ते. ठीक आहे, बट आता आपण आपलं काम करूया. आपण थिओरिटिकली अंडरस्टँड केले की नेमकं काय चाललेल्या आहेत गोष्टी. आता आपल्याला बघायचं की नेमकं काय आपण म्हणजे स्टॅटिक पोर्शन जो आपला अभ्यासक्रम आपल्याला दिलेला जो आहे तो आपण बघायला सुरुवात करू. आता ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आयडिया तर तुम्हाला आली की नेमकं काय LPG म्हणजे काय नेमकं. ठीक आहे, तर आणखीन एक गोष्ट सांगायची झाली याच्यामध्ये, तर LPG जेव्हा आपण करतोय लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, तर हे करत असताना असं करण्याची गरजच का पडली आपल्याला ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं. आणि ज्या पद्धतीने आपण LPGचं धोरण राबवतोय तो ते 2 प्रकारे आपण राबवत असतो. LPG जी काही पॉलिसी आहे आपली किंवा रिफॉर्म्स आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक तर ह्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहीत असावं, माहीत करून घ्यायचं आहे की नेमकं व्हॉट वॉज दी नीड ऑफ द आवर, की काय गरज होती की आपल्याला हे रिफॉर्म्स करावे लागले. दुसरी गोष्ट म्हणजे रिफॉर्म्स हे फक्त शॉर्ट टर्मचे असतात का लॉंग टर्मचे असतात. तर रिफॉर्म्स किंवा मग सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा या लॉंग टर्म पण असतात आणि शॉर्ट टर्म पण असतात. शॉर्ट टर्म सुधारणामध्ये आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन, बृहतलक्षी स्थिरीकरण येतं. आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला SAP प्रोग्राम जे आहेत, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, जे वर्ल्ड बँक आणि IMFने आपल्याला सजेस्ट केलं होतं की हे तुम्ही प्रोग्राम राबवले तर आम्ही तुम्हाला पैसे जे आहेत ते देणार आहोत फॉरेन करन्सीमध्ये. तर आपल्याला 2 प्रकारचे रिफॉर्म्स बघायचे आहेत, एक तर शॉर्ट टर्म आणि दुसरं म्हणजे लॉंग टर्म. आणि आपल्याला एकतर पार्श्वभूमी बघून घ्यायची आहे की नेमकं आपण नेमकं गरज का पडली होती आपल्याला रिफॉर्म्स वगैरे करण्याची. तिसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे आपल्या देशातील वेगवेगळे क्षेत्र आहेत, जसं की इंडस्ट्रियल सेक्टर आहे. ठीक आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, बँकिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फायनान्शियल सेक्टर आहे, वित्तीय क्षेत्र आहे. त्यानंतर आपल्याला फिस्कल एरिया आहे, फिस्कल सेक्टर आहे. तर फिस्कल सेक्टर हे सर्व जे काही सेक्टर आहेत दे आर पिलर्स ऑफ आवर इकॉनॉमी. ते आपल्या अर्थव्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहेत आणि ह्या आधारस्तंभांना जोपर्यंत आपण यांच्यामध्ये सुधारणा करत नाही तोपर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा एकंदरीत ओव्हरऑल विकास होईल असं आपण म्हणू शकत नाही किंवा होणारच नाही तो विकास. कारण तुम्ही ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या एकमेकांसोबत डायरेक्टली और इनडायरेक्टली लिंक्ड आहेत. ठीक आहे, ॲग्रिकल्चरल सेक्टर असेल, इंडस्ट्रियल सेक्टर असेल, फिस्कल सेक्टर असेल किंवा बँकिंग असेल, हे सर्व गोष्टी एकमेकांसोबत इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळे ह्या सर्व क्षेत्रांमध्ये हळूहळू आपल्याला सुधारणा ज्या आहेत ते घडवून आणावे लागतील आणि तेव्हाच कुठं आपण पुढे जाऊन एक 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही गोल आपण ठेवलेलं आहे ते अचीव करू शकू किंवा मग एक आर्थिक महासत्ता बनण्यास तरी आपल्याला तेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत की आपले सर्व क्षेत्र हे मॉडर्नाइज झाले पाहिजेत. त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचे शासकीय अडथळे असले नाही पाहिजेत, लोकांना इझी असल्या पाहिजेत पॉलिसी सगळ्या व्यापार करण्यासाठी वगैरे. तर अशी धोरणं आपल्याला घ्यावी लागतील आणि हेच सर्व जे आहे ते आपल्याला याच्यात चर्चा करायची की नेमकं आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण नेमकं काय केलं आत्तापर्यंत. ठीक आहे, म्हणजे 60 सालों में काँग्रेसने कुछ नाही किया वगैरे असं जे म्हणतो आपण ते ॲक्च्युली आहे का असं आपण आता इथून कळणार आहे आपल्याला की नेमकं काय झालंय, आधी काय होतं आणि आत्ता काय वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी हिस्टॉरिकली अंडरस्टँडिंग तुम्हाला याची येईल, एकदम जबरदस्त क्लॅरिटी येईल की नेमकं देश आपला जो काही देशाची अर्थव्यवस्था आहे ती कशी झाली आहे विकसित.
विकसित तर झाली नाही, पण ठीक आहे आधीच्या पेक्षा कशी इव्हॉल्व्ह झाली आहे वगैरे या गोष्टी तुम्हाला इथून कळणार आहेत. ठीक आहे, सो आता सुरू करू आपण. बघा, हां, तर आता 1991ला आपल्याकडं एक आर्थिक संकट आलं होतं. हे तर बऱ्यापैकी लोकांनी वाचलेलं असतं की नेमकं काहीतरी झालं होतं 1991ला. काय झालं होतं नेमकं हे बऱ्याच जणांना स्पष्टपणे सांगता येणार नाही. तर बऱ्याच लोकांना हे आठवतं की 2 ते 3 आठवड्याचंच आपल्याकडं जे काय आहे पेट्रोल किंवा मग आपले जे काही फॉसिल फ्युल्स आहेत ते इम्पोर्ट करण्याचं चलन आपल्याकडे एवढंच उरलं होतं की आपण पुढचे 2 ते 3 आठवडेच फॉसिल फ्युल्स इम्पोर्ट करू शकणार होतो. एवढंच आपल्याकडे परकीय चलन उरलं होतं तेव्हा. हां, हे बरोबर आहे. हा पहिला ॲस्पेक्ट आहे की असं एक झालेलं आहे. पण आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे की आपण हे सर्व जे काही संकट आत्तापर्यंत आलेली आहेत, म्हणजे अशा प्रकारची आर्थिक संकटं भारतावर पहिल्यांदा आली नाहीत. तर 1962ला जेव्हा इंडिया चायना वॉर झाली होती, त्याच्यानंतर 1965ला भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. 1966 आणि 67मध्ये दुष्काळ होता आणि 1973ला ऑइल शॉक्स बसले होते. ते मेडिटेरियन रिजनमधल्या कंट्रीजच्या वॉरमुळे वगैरे, गल्फ वॉरमुळे वगैरे. तर ठीक आहे, असं झालेलं होतं आपल्यासोबत आधीही. पण ह्या संकटांवरती आपण रडत पडत का होईना आपण काय केलेली होती, मात केलेली होती आणि आपण पुढे चालत होतो. ठीक आहे, पण आता जे 1991चं जे संकट आलेलं आहे, तर हे संकट जे आहे ते आपण मनी डिव्हॅल्युएशन करून, जसं की आपण 66-67मध्ये पैशाचं, आपल्या चलनाचं काय केलं होतं, आपण अवमूल्यन केलं होतं. चलनाचं अवमूल्यन करून आपण थांबलो होतो आणि चलनाचं अवमूल्यन केल्यामुळे कशी परिस्थिती जी आहे ती सुधारली होती. आणि तुम्ही बघितलं असेल की 72-73 आणि 76-77 या 2 वर्षांमध्ये तर आपण ट्रेड सरप्लस झालो होतो, म्हणजे व्यापार आधिक्य आपण प्राप्त केलं होतं 72-73, 76-77 मध्ये. पण नंतर असं काय घडलं की ज्यामुळं आपल्याला एवढे मोठे रिफॉर्म्स वगैरे आणावे लागले. तर या 1991च्या संकटाला संरचनात्मक असंतुलन असं म्हणतात. आपली जी काही इकॉनॉमी आहे तीच एका सस्टेनेबल पद्धतीने, सस्टेनेबल नॉट इन इन्व्हायरमेंटल सेन्स, की शाश्वतता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्हती. ठीक आहे, आपली धोरणं ही नॅरो माइंडेड होती किंवा मग आपण शॉर्ट साइटेड विचार करत होतो, आपण लॉंग टर्मचा विचार करत नव्हतो. ठीक आहे, आपण अजूनही त्या मर्कॅन्टालिस्ट पॉलिसीजमध्ये अडकून पडलेले होतो. मर्कॅन्टालिस्ट जी धोरणं होती आपण आधी चर्चा केली त्या इंटरनॅशनल ट्रेड थेरीजमध्ये वगैरे. मर्कॅन्टालिस्ट थेरीज काय म्हणतात की तुम्ही जास्तीत जास्त एक्सपोर्ट करा आणि कमीत कमी इम्पोर्ट करा. मग असंच आपण अडकून पडलो होतो आणि यामुळे काय होत होतं की आपल्याला जे काही परकीय चलन मिळायला पाहिजे, ज्यामधून आपण आपल्या आयातीची गरज भागवू शकतो, ते मिळतच नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याला जे काय ते संरचनात्मक असंतुलन आलेलं दिसतं. याला ॲक्यूट मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस सुद्धा म्हणतात. मॅक्रो इकॉनॉमिक याला या कारणासाठी म्हणतात की ते संपूर्ण अर्थव्यवस्थेला इम्पॅक्ट करत आहे. ठीक आहे, पूर्ण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ज्या गोष्टी येतात त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक गोष्टींमध्ये टाकतो किंवा बृहत लक्ष याच्यामध्ये टाकतो. तर हे मॅक्रो इकॉनॉमिक म्हणण्याचं कारण तेच आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार होता या क्रायसिसचा, म्हणून त्याला ॲक्यूट मॅक्रो इकॉनॉमिक क्रायसिस म्हटलेलं आहे. आणखीन एक शब्द पुढे वापरला आहे तो म्हणजे ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे काय, तर ॲक्यूट आजार तुम्ही बघितला असेल कधी, ॲक्यूट आजार तुम्ही वाचला असेलच. ॲक्यूट आजार काय असतात की सर्दी, ताप, फडसा, खोकलं. तर तुम्ही ते जातात, ते लवकरच येतात आणि लवकर निघून जातात तुम्हाला. पण जर तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट केलीच नाही किंवा मग असं काय झालं की ती सिच्युएशन वर समोर गेली तर तुमची पुढे जाऊन डेथ पण होऊ शकते. तर ह्याला ॲक्यूट डिसीज म्हणतात, ॲक्यूट डिसीज. ठीक आहे, पण क्रोनिक डिसीज काय असतात ते आपले शुगर, डायबिटीज वगैरे असल्या गोष्टी. तर हे ॲक्यूट मायक्रो इकॉनॉमिक क्रायसिस होतं, म्हणजे इमिडिएट आलेलं क्रायसिस होतं, याला मॅनेज आपण करू शकत होतो. ठीक आहे, म्हणजे काहीतरी पॅरासिटामॉल घेऊन जेव्हा तसं ताप थांबवतो तसं आपण ते ॲक्यूट मायक्रो इकॉनॉमिक क्रायसिसला मॅनेज करू शकलो असतो. आणि आपण तेच केलं, पुढे जाऊन ॲक्यूट मायक्रो इकॉनॉमिक क्रायसिस केलं. सोबतच आपण आपल्याला इम्युनिटी मिळावी आणि भविष्यामध्ये आपल्याला असा आजार होऊ नये म्हणून आपण काय काय करायला सुरुवात केली, आपण SAP राबवायला सुरुवात केलेली आहे. SAP म्हणजेच काय, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. तर SAP मध्ये पुढच्या 10 ते 20 वर्षासाठीचे आपले जे काय आपण रिफॉर्म्स करणार आहोत त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि हे SAPची जी काही प्रोसेस आहे ती इव्हॉल्विंग प्रोसेस असते. हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या आपण बदलत असतो आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. आता आपल्याला इथं बघायचं आहे बघा की आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण. आपण काय केलं की हां ठीक आहे, आपल्याला क्रायसिस आलेला आहे, ॲक्सेप्ट केला आपण. आणि आता हे काय क्रायसिस असं काही पण डिव्हॅल्युएशन करून वगैरे तर थांबणार नाही, आपल्याला कळालं. किंवा मग शॉर्ट टर्म काहीतरी अशा मेजर्स घेऊन तर आपल्याला काही निभाव लागणार नाही आपल्या अर्थव्यवस्थेचं, हे कळालं आपल्याला. त्यामुळं आपण IMF कडनं कर्ज घ्यायचं ठरवलं. मग IMF कडे गेल्यावरती IMFने म्हटलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, पण तुम्हाला आमच्या काही अटी आणि पॉलिसीज ज्या आहेत ते तुमच्या देशामध्ये राबवावे लागतील. तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था ही ओपन अप करावी लागेल. आता IMF आणि वर्ल्ड बँक ज्या संस्था आहेत त्या पूर्णपणे US स्पॉन्सर्ड आहेत किंवा मग एका प्रकारे USचाच तिथं बोलबाला चालतो. त्यामुळे USला काय पाहिजे होतं की इंडियासारख्या मोठ्या देशाचं मार्केट त्यांना पाहिजे होतं, मार्केट.
मार्केट त्यांना जर ओपन अप झालं तर ते त्यांच्या वस्तू भारतात विकू शकतील असा त्यांचा समज होता. आणि त्यांनी यासाठी म्हटलं, भारतावरती बंधनं टाकलीत IMFने की तुम्ही तुमचं जे काही मार्केट आहे ते ओपन अप करा. जे तुम्ही तुमच्या आयातीवरती बंधनं टाकलेत ती सुद्धा काढा. म्हणजे आपण आधी जर बघितलं की आपल्या देशामध्ये कस्टम ड्युटी ही 110% होती. 110% कस्टम ड्युटी होती. म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्या बाहेरच्या देशामधनं एखादी वस्तू 100 रुपयाची इम्पोर्ट करताय तर याच्यावरती 110 म्हटल्यावरती तुम्हाला टोटल बघा 100चे 110% तुम्ही काढून तुम्हाला तेवढे पैसे पे करावे लागणार आहेत. साधारणतः तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक वस्तू इम्पोर्ट करण्यासाठी भारतामध्ये तुम्हाला हे 110 आणि प्लस 100, ठीक आहे, साधारणतः तुम्हाला 220 ते 230 रुपये 100 रुपयाच्या वस्तूला द्यावे लागत होते. कारण का तर कस्टम ड्युटी आहे ना ती, एवढी जास्त कस्टम ड्युटी तेव्हा होती. आणि ह्या सर्व गोष्टी आपण नंतर कमी करत आता सध्याला जर कस्टम ड्युटी किती आहे सध्याला आता ओनली 10%, ठीक आहे. 110%वरनं कस्टम ड्युटी आली किती 10%वरती. मग हे सर्व सुधारणा आपल्याला आपण केलेल्या आहेत. बघा की बाजार अर्थव्यवस्थेकडे जात असताना आपल्याला एक नवीन धोरण राबवावं लागलं. ते म्हणजे कोणतं? 24 जुलै 1991चं न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी त्याला आपण म्हणतो. न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी त्याला आपण म्हणतो. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. तर हे NEP जे आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आपण 24 जुलै 1991ला राबवलेलं आहे. आपण आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडनं बाजार अर्थव्यवस्थेकडे आपली जी काही वाटचाल आहे ते सुरू केलेली आहे. म्हणजेच काय की एका प्रकारे कमांड इकॉनॉमीकडनं मार्केट इकॉनॉमीकडे आपण जातोय, ठीक आहे. कमांड इकॉनॉमी टू मार्केट इकॉनॉमी हे आपण आपला जो काही प्रवास आहे तो सुरू केलेला आहे आपल्याला दिसतो, ठीक आहे. जी ॲडव्हान्स्ड लोक आहेत, जी ऑलरेडी त्यांनी मेन्स वगैरे दिलेले लोक आहेत, त्यांनी तुम्हाला जर हे खूप इझी वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करा 2च्या स्पीडवरती 2x वरती बघायला सुरुवात करा, ठीक आहे. आता बघा, आता पुढे जाऊन लिबरलायझेशन वगैरे या गोष्टी दिसतात आपल्याला की आपण केलेलं आहे. आणि हेच आपल्या धोरणामध्ये हेच दिलेलं होतं की आपण उदारीकरण वगैरे करतोय. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला जागतिकीकरण आणि खाजगीकरण, ठीक आहे. तर आता जागतिकीकरण आपण ऑलरेडी अंडरस्टँड केले नेमकं काय. तर जागतिकीकरण मुक्त अर्थव्यवस्थेचे अंतिम लक्ष्य आहे हे बोललोय आपण की आपलं LPG आणि DRG आपण पाठ केले, ठीक आहे. LPG म्हणजे काय तर बघा परत एकदा सांगतो, ठीक आहे. LPG = DRG, ठीक आहे. सो जागतिकीकरण आपलं काय आहे, उदारीकरण काय आपलं डायरेक्शन दिशा आहे, प्रायव्हेटायझेशन काय रूट आहे, आणि ग्लोबलायझेशन काय आपलं अंतिम लक्ष्य आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं अंतिम लक्ष्य हेच आहे, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. यासाठी हा शासकीय हस्तक्षेप कमी करणे आणि अनुत्पादक क्षेत्रातील शासकीय गुंतवणूक काढून घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे, आपण आता समजून घेतलं हे सगळं. खाजगीकरण, सरकारच्या गुंतवणुकीचे खाजगीकरण, ठीक आहे. निष्कर्ष, जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचं अंतिम लक्ष्य आहे. उदारीकरण म्हणजे डायरेक्शन आहे आपली, ठीक आहे. आणि खाजगीकरण हे रूट आहे. LPG = DRG हे लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लिबरलायझेशन, उदारीकरणाची आवश्यकता. जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे अंतिम ध्येय. यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेतून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वळण्यासाठी आर्थिक सुधारणा आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा की 1956ला जे काय आपली इंडस्ट्रियल पॉलिसी आली होती, तर या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आपण म्हटलं होतं की आपण कोणत्या समाजवादी अर्थव्यवस्थेचं तत्व हे आपण स्वीकारलं होतं. कधी 1956च्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये. याच्या आधी 1955ला एक आवडी अधिवेशन झालं होतं. तर या आवडी अधिवेशनामध्ये आपण असं म्हटलं की आता इंडियाची जी काही इकॉनॉमी पुढे चालेल ती सोशलिस्ट ग्राउंडवरती चालेल. आणि पुढे जाऊन 1956ला आपण आपल्या पॉलिसीमध्ये ते इन्क्लूड सुद्धा केलं होतं की आपण हा समाजवादी अर्थव्यवस्थेचं तत्व स्वीकारलं होतं. आणि यामध्ये आपण कशाचा संकोच केला होता, खाजगी क्षेत्राचा संकोच, ठीक आहे. खाजगी क्षेत्राचा संकोच. आणि काय म्हटलं होतं आपण की सरकारी क्षेत्र जे आहे, सरकारी क्षेत्राचा आपण काय केला होता, ठीक आहे, विस्तार केला होता. कधी केला होता 1956ला. आता एक्झॅक्टली 1956च्या ऑपोजिट आपण इथं करतोय. म्हणजे काय करतोय की आपण आता सरकारी क्षेत्राचा संकोच करतोय आणि खाजगी क्षेत्राला बढावा देतोय किंवा इनेबल करतोय असं आपण केलेलं दिसतं आपल्याला. ओके, आता यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये 2 गोष्टी नेमकं दिसतात. त्या आपण आधी मी बोलले तुम्हाला की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. तर लॉंग टर्म रिफॉर्म्स जे आहेत त्यांना आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स असं म्हणतो, संरचनात्मक समायोजन असं म्हणतो. आणि हे जे काही रिफॉर्म्स आहेत ते 20-30 वर्ष चालत असतात पुढचे. जर झाले नाही कॅरी आउट तर 20-30 वर्ष लागतात, पण तसं 4-5 वर्षात तुम्ही काम पूर्ण करणं अपेक्षित असतं. पण आपल्या देशामध्ये गोष्टी हळूहळू चालतात, त्यामुळं हे आता रिफॉर्म्स जे आहेत प्रत्येक सेक्टरमधले ते हळूहळू होतच चाललेले आहेत. म्हणजे त्यामध्ये कधी ब्रेक लागलेला नाही. रिफॉर्म्स हे कंटिन्युअसली हॅपनिंग आहेत. ओके, आणि ते करतच राहावे लागणार आहेत जसं अर्थव्यवस्था इव्हॉल्व होते तसं. तर हा भाग नाही आहे. आता पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन ज्याला आपण म्हणतो,
मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनमध्ये काय येतं की आपली अर्थव्यवस्था जेव्हा 1991ला एकदम क्रायसिसलाच पोहोचली होती, संकट चालू होतं, त्यावेळी नेमकं काय मॅनेज करायचं, लगेचच्या लगेच अर्थव्यवस्थेला कसं तारायचं, हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनमधून दिसतं. तर यामध्ये काय गोष्टी येतात बघा, की तुम्ही इन्फ्लेशन कंट्रोल करणं, तुमच्या देशामध्ये समजा खूप जास्त महागाई वाढली असेल, त्या महागाईवरती नियंत्रण आणणं हे तुम्हाला गरजेचं असतं, जेणेकरून तुम्ही हे जे काही SAP आहेत ते त्याची अंमलबजावणी करू शकाल. आणि हे सर्व जे काही इन्फ्लेशन मॅनेज करणं असेल, त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंटच्या गोष्टी असतील, तर या गोष्टी दोन्ही ज्या आहेत त्या मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन किंवा बृहत स्थिरीकरणामध्ये येतात. जोपर्यंत तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे SAPचा, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रामचा, तो राबवताच येणार नाही. कारण अर्थव्यवस्था तेवढी तुमची रेझिलियंट पाहिजे की तुम्ही पुढचा टप्पा राबवू शकाल. मग इन्फ्लेशन मॅनेजमेंट असेल, BOPचं ॲडजस्टमेंट असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनमध्ये येतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लिहून घ्यायची तुम्हाला, की मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन जे आहे ते डिमांड साईडशी आहे, संबंधित आहे, डिमांड. ठीक आहे, मग आपल्याला डिमांड कमी करायची आहे काही गोष्टींची, की इन्फ्लेशन वाढलं असल्यामुळं लोकांच्या हातात खूप जास्त पैसा झालेला असेल आणि लोक खूप वस्तूंची मागणी करत असतील, त्यावेळी आपल्याला डिमांड कशी कमी करता येईल, इन्फ्लेशन कसं कंट्रोल करता येईल ते आपण बघत असतो. म्हणून त्याला मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनला डिमांड साईड मॅनेजमेंट असं म्हणतात. आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स यांना आपण सप्लाय साईड मॅनेजमेंट म्हणतो. मध्ये पण स्ट्रक्चरलमध्ये पण यस आहे आणि सप्लायमध्ये पण यस आहे. म्हणजे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम हा सप्लाय साईडशी संबंधित असतो. तर सप्लाय साईड कशी आपण व्यवस्थित करतो, तर आपण आपलं जे काही औद्योगिक उत्पादन आहे, तर औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी आपण काही औद्योगिक सुधारणा राबवत आहोत. औद्योगिक सुधारणा आपण राबवल्या की औद्योगिक उत्पादन नक्कीच काय होईल, वाढेल. ठीक आहे, मग औद्योगिक उत्पादन वाढल्यावरती सप्लायचा मुद्दा जो आहे तो काय होतो, पूर्ण होतो येतो. म्हणून SAPला सप्लाय साईड मॅनेजमेंट म्हणतात आणि मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन किंवा बृहत स्थिरीकरणाला डिमांड साईड मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे, मागणी आधारित आणि पुरवठा आधारित. आता मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन दिलेलं आपल्याला दिसतं इथं. ठीक आहे, मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनमध्ये बघा की बृहत स्थिरीकरण लिहून घ्या, ते तिथं चुकलेलं आहे, मराठीतून तुम्ही व्यवस्थित लिहा. बघा यामध्ये काय की स्थिरता आवश्यक असते, रिफॉर्म्स वगैरे पुढेचे कॅरी आउट करण्यासाठी. संकटग्रस्त अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाण्यापूर्वी स्थिर करणे आवश्यक आहे. आणि मी बोललोय मागणी व्यवस्थापन केल्याने अर्थव्यवस्था स्थिर केली जाते. इन्फ्लेशन मॅनेजमेंट करून वगैरे गोष्टी ह्या कॅरी आउट केल्या जातात. त्याच्यानंतर मागणी व्यवस्थापनाचे उपाय कसं करू शकतो आपण डिमांड साईड मॅनेजमेंट, तर आपण काय करू शकतो, चलनवाढ नियंत्रण करू शकतो. ठीक आहे, चलनवाढ नियंत्रण करू शकतो. चलनवाढीचा दर कमी करण्यासाठी चलनविषयक रोध धोरण वगैरे जे ते राबवलं जातं. 1990 आणि 91 एवढं इन्फ्लेशन झालं आपलं 10.1%. लिहून घ्या, 10.1% पर्यंत आपला गेला होता. दुसरी गोष्ट बघा, पहिली गोष्ट काय केली आपण, इन्फ्लेशन मॅनेजमेंट केलं. दुसरी गोष्ट जी आहे ती काय आहे, BOP ॲडजस्टमेंट. म्हणजे जे आपण फालतूचे इम्पोर्ट करतोय, ठीक आहे, ते इम्पोर्ट आपल्याला काय करायचे, कमी करायचे, एक्सपोर्ट्स वाढवायचे. ओके, एक्सपोर्ट्स वाढवायचे, त्यामधून आपण परकीय चलन हस्तगत करायचं आहे आणि इम्पोर्ट जे काही अननेसेसरी आहेत ते कमी करायचे BOP ॲडजस्टमेंटमध्ये. ठीक आहे, बघा इथे परकीय कर्ज घेऊन व्यवहार तोल संतुलित केला जातो. 1991 मध्ये आपण कर्ज घेतलं होतं IMF कडनं. म्हणजे आपण काय केलं की बॅलन्स ऑफ पेमेंट आपलं जे आहे, ठीक आहे, ते आपण संतुलित करायचं आपल्याला. आणि संतुलित करत असताना जर समजा आपल्याकडे पैसेच नसतील तर त्यावेळी मात्र आपल्याला काय करावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं. सोबतच आपण 1991 मध्ये आपल्या चलनाचं अवमूल्यन सुद्धा केलं होतं. रुपयाचं अवमूल्यन जे आहे ते आपण केलेलं होतं, जेणेकरून काय होईल, आपले एक्सपोर्ट्स वाढतील. ठीक आहे, एक्सपोर्ट्स कॉम्पिटेटिव्ह होतील, म्हणून आपण ते अवमूल्यन केलेलं होतं. या बाबतीत आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे, पण एक सांगतो इथं तुम्हाला ॲडिशनल डिटेल की 1 तारीख, 3 तारीख आणि 15. ठीक आहे, 1, 3 आणि 15. तर या जुलै 1991 मध्ये या दिवशी 1, 3 आणि 15 या तारखेला आपण काय केलं होतं की रुपयाचं हळूहळू अवमूल्यन करायला सुरुवात केलेली होती. आता इथे दिसतंय आपल्याला की हे जे काही रिफॉर्म्स आपण राबवतोय, तर हे रिफॉर्म्स हे एकदम शॉर्ट नोटीसवरती करायचे असतात, लवकरात लवकर आपल्याला ते पूर्ण करायचे असतात. त्याच्यानंतर आता आपल्याला SAP दिसतात बघा, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स. तर यामध्ये आपल्याला दिसतं की आपण पुरवठा बाजूला आता इथं मॅनेज करतोय. ठीक आहे, पुरवठा व्यवस्थापनाचे आपण काही उपाय घडवून आणत आहोत. बघा की बृहत स्थिरीकरण किंवा म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था काय झाली आहे, स्टेबल झालेली आहे. आणि ती स्टेबल झाल्यानंतर आपल्याला आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कॅरी आउट करावी लागतील. म्हणून आपण आता इथं पुरवठा व्यवस्थापनाचे जे काही उपाय आहेत ते कसे केले तर ते बघूया आपण इथं. तर आयातीवरील निर्बंध कमी करणे, रुपया परिवर्तनीय करणे, परकीय भांडवल आणि तंत्रज्ञानाचा प्रवेश करून घेणे. लक्षात ठेवा की आपण FDIला संमती देणे. ओके, FDIला संमती देणे. त्याच्यानंतर आपण काय करणं की रुपी कन्व्हर्टेबिलिटी करणं. ठीक आहे, रुपी कन्व्हर्टेबल करणं. त्याच्यानंतर मग आपल्याला FDI अलाउ केला, आपण रुपी कन्व्हर्टेबल केला
आणि इम्पोर्ट्सवरती जे काही रेस्ट्रिक्शन्स होते आपले, इम्पोर्ट्सवरचे रेस्ट्रिक्शन जे होते ते पण काढून टाकून देणं. ठीक आहे, इम्पोर्ट्सचे रेस्ट्रिक्शन्स काय करणं, काढून टाकणं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या या व्यापार आणि भांडवलूक सुधारणामध्ये येतात बरं का. सो या व्यापार आणि भांडवलूक सुधारणा ज्या आहेत त्या बऱ्याच लोकांना त्या BOP सोबत कन्फ्यूज होतात. तर त्यांनी तुम्हाला विचारलं की BOP ॲडजस्टमेंट नेमकं कोणत्या भागात येतं LPGच्या रिफॉर्म्समध्ये, मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन बृहतलक्षी स्थिरीकरणामध्ये येतं का मग SAP मध्ये येतं. तर लक्षात ठेवा की बॅलन्स ऑफ पेमेंट जे क्रायसिस आहे ते मॅनेज करण्यासाठी आपण जे काही कर्ज घेतो ते आपल्या मायक्रो इकॉनॉमिक किंवा बृहतलक्षी स्थिरीकरणाचा भाग आहेत, त्या आपल्या संरचनात्मक समायोजनाचा किंवा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रामचा भाग नाहीत. बरेच जण कन्फ्यूज होतात त्याच्यावरती की BOP आणि यावरती 2023च्या प्रिलिम्सला पण प्रश्न याच्यावरती विचारला होता, राज्यसेवा प्रिलिम्स 2023. पुढे जाऊन आपण रुपी कन्व्हर्टेबिलिटीमध्ये पण आपण बघितलेलेच आहेत ऑलरेडी गोष्टी, कशा प्रकारे रुपया परिवर्तन वगैरे करण्यात आला होता. फॉरेन ट्रेड वगैरे चॅप्टर आपण जेव्हा डिस्कस केलं तेव्हा आपण हे बघितलेलं आहे. तर आता आपण आपल्याला हे जे काही SAP दिले आहेत त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा दिलेल्या आहेत, जसं की इंडस्ट्रियल रिफॉर्म्स आहेत. ठीक आहे, म्हणजे सार्वजनिक उद्योगांचा संकोच आणि खाजगी उद्योगांचा जो काही विस्तार आहे तो आपण करायला सुरुवात केलेली आहे 1991 मध्ये. त्यानंतर आपण टॅक्स रिफॉर्म्ससुद्धा काही केलेत, त्यासाठी आपण केळकर समिती वगैरे, डायरेक्ट टॅक्स कोड वगैरे असे रिफॉर्म्स काय आणलेत, आणि राजकोषीय सुधारणेत, कर सुधारणेत. ओके, आणि ह्या सुधारणा ज्या काय आहेत आपल्याला एवढंच फक्त इथं बघून थांबायचं नाही आहे. तर औद्योगिक सुधारणामध्ये पण आपण नेमकं काय केलं आणि कर सुधारणामध्ये पण आपण काय केले, FDI रिफॉर्म्स कसे केले ते आपल्याला सबसेक्वेंटली पुढे येईलच ते की नेमकं काय काय झालं याच्यामध्ये. जसं की राजकोषीय सुधारणामध्ये FRBM कार्यगट आहेत. ठीक आहे, 2 FRBM कार्यगट हे पहिला आणि दुसरा केळकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले होते, आणि तिसरा FRBM कार्यगट हा NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं होतं. तर एकूण 3 कार्यगट आहेत FRBMचे, आणि FRBM हा एवढा आवडता टॉपिक आहे आयोगाचा की त्याच्यावरती परत परत प्रश्न विचारतात. GS2 असू द्या किंवा GS4 असू द्या, या दोन्हीमध्ये आपल्याला याचा उल्लेख येतो. आणि त्यातल्या त्यात आपल्याला वित्तीय प्रशासन हा एक टॉपिक आहे. ठीक आहे, तिकडं आपल्या GS2 मध्ये, तर तिथं पण तुम्हाला याचा उल्लेख येतो. बजेटिंगच्या बाबतीत संकल्पना आहेत बघा, त्या पण तिकडं GS2 मध्ये त्याचा उल्लेख त्याचा येतो. ठीक आहे, सो इथं आपल्याला ते तिथून राजकोष सुधारणामध्ये आपल्याला या गोष्टी बघायच्या आहेत, वित्तीय प्रशासन वगैरे. चलनविषयक वित्तीय सुधारणा. ठीक आहे, यामध्ये आपण काय केलेलं आहे की जे काय आपली मॉनिटरी पॉलिसी वगैरे होती त्यामध्ये आपण MPC वगैरे जे आणले ते एका प्रकारे रिफॉर्मच होता. मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणणं, त्यानंतर ज्या काय आपण सुधारणा करत गेलो, जसं की आपण बेस रेटपासून आपण आता सध्याला आपण EBLR वरती आलेलो आहोत. EBLR म्हणजे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. तर एवढ्या जे काही झाले टप्पे त्यामध्ये आपण अजून मध्ये MCLR आहेत, BPLR आहे. तर या सुधारणा ज्या झाल्यात सगळ्या त्या चलनविषयक सुधारणा आहेत, त्या पण आपल्याला इथं बघायच्या आहेत. आपण ऑलरेडी बघितले ते, फक्त आता चलनविषयक सुधारणाचा ओव्हरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर प्लॅनिंग रिफॉर्म्स. ठीक आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रित नियोजन असते आणि मुक्त अर्थव्यवस्थेत विकेंद्रीकरण आवश्यक असते. आणि 92 नंतर आपण काय केलेलं आहे, कोणत्या प्रकारचं नियोजन आपण स्वीकारलेलं आहे असा प्रश्न विचारला जातो. त्याला इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असं म्हणतात इंग्लिशमधनं, आणि मराठीतनं त्याला सूचकात्मक नियोजन असं म्हणतात. तर हे सूचकात्मक नियोजन करायला आपण सुरुवात केली 1991 पासून. सूचकात्मकचा अर्थ असा होतो की सरकार फक्त सूचना द्यायचं काम करते, सरकार कोणावरती बंधन टाकत नाही की तुम्ही सूचना फक्त द्यायच्या आणि सूचनांची अंमलबजावणी व्हावी किंवा मग ते खाजगी क्षेत्राने या सूचना पाळाव्यात म्हणून खाजगी क्षेत्राला प्रलोभने द्यायची. प्रलोभने इन द सेन्स की त्यांना आपण टॅक्समध्ये काहीतरी सूट देतोय वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा मग त्यांना सबसिडीज देतोय की तुम्ही एखादं प्रोग्राम राबवा वगैरे म्हणून. तर हे प्रलोभने देऊन तुम्ही सूचनांचं पालन करून घेऊ शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारचं बंधन जे आहे ते खाजगी क्षेत्रावरती टाकू शकत नाही. ठीक आहे, ह्याला सूचकात्मक नियोजन आपण म्हणतो. त्याच्यानंतर खाजगीकरणामध्ये जर आपण बघितलेलंच आहे की सार्वजनिक उद्योगांचा संकोच केला गेला आणि निर्गुंतवणूक करून त्यांना पुढे जाऊन आपण खाजगी क्षेत्राला तिथं ओपन अप करून टाकल्यात गोष्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की ट्रान्सपरन्सी आपण आणली, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी वगैरे रिफॉर्म आपण केलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर हे जे काही एक्झिट आपण इथं दिलेलं दिसतं, तर याच्यामध्ये आपण सार्वजनिक क्षेत्राचं जे काही एक्झिट आहे, ठीक आहे, ते घडवून आणतोय या पूर्ण आपल्या अर्थव्यवस्थेमधनं. सार्वजनिक क्षेत्र आपण जो काही विस्तार झालेला आहे सार्वजनिक क्षेत्राचा, तो विस्तार कमी कमी करत चाललोय. पण म्हणजे आपण काय करतोय, संकोच करतोय एका प्रकारे. आणि ठीक आहे, ट्रान्सपरन्सी आपण आणतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आधीच्या सारखं ज्या काही आहेत ते ओपेक अशा पॉलिसीज राहिलेल्या नाही आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगैरे डेव्हलप करतोय. या सर्व गोष्टी या रिफॉर्म्सचाच एक भाग आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा आपण या जाम ट्रिनिटी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, जाम ट्रिनिटी त्रयी किंवा मग त्याला मराठीतनं त्रिसूत्री म्हणतात, जाम त्रिसूत्री, आणि इंग्लिशमधनं त्याला जॅम ट्रिनिटी म्हणतात, जनधन आधार मोबाईल वगैरे असे रिफॉर्म्स आपण आणायला सुरुवात केलेली आहे. आता बघा
निकास प्रक्रियेसाठी भारतीय आर्थिक पाहणी अहवाल मध्ये काय उपाय सुचवले होते, की म्हणजे जी काही एक्झिटची प्रक्रिया आहे त्यासाठी नेमकं आपल्या 15-16च्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काय सांगितलं होतं ते बघा. आता हे जे काही आपण निकास वगैरे जे म्हणतोय त्यामध्ये आपल्याला अर्थ असा घ्यायचा आहे की सरकारी क्षेत्राचा संकोच होतोय, हे आपल्याला चांगलं लक्षात घ्यायचं की सरकारी क्षेत्राचा संकोच होतोय. म्हणजे आपण आपलं जे काही समाजवादी रचना होती आपल्या अर्थव्यवस्थेची, समाजवादी रचना जी आहे त्या समाजवादी रचनेमधनं आपण बाहेर पडतोय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ती नकोय आता असं झालेलं आहे आणि त्याच्यामधनं आपण पूर्णपणे बाहेर पडणं सुद्धा गरजेचं असतं. आणि त्यामुळे 15 आणि 16च्या या इकॉनॉमिक सर्व्हेच्या मध्ये सांगितलेलं होतं त्यांनी की नेमकं काय करायला हवं आपण या लिबरल एक्झिटसाठी. ठीक आहे, एक्झिटसाठी आपल्याला लिबरल एंट्री अलाउ करायला लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई, तंत्रज्ञान, पारदर्शकता, निकास एका प्रकारे संधी म्हणून स्वीकारणे, म्हणजे सरकारने बाहेर पडणं हे ऑपॉर्च्युनिटी म्हणून पडावं, मजबुरी म्हणून पडू नये. म्हणजे की आता आपल्याला काहीच होत नाही म्हणून पडण्यापेक्षा एका प्रकारे ऑपॉर्च्युनिटी म्हणून तिथं पडणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे अवॉइडिंग एक्झिट थ्रू लिबरल एंट्री त्याला असं म्हणतात इंग्लिशमधनं. यामध्ये काय करायचं होतं की पूर्णपणे आपण एक्झिट करण्यापेक्षा एका प्रकारे प्रायव्हेट सेक्टरला अलाउ करणं मध्ये हे पण एक धोरण अवलंबलं होतं. डायरेक्ट पॉलिसी ॲक्शन्समध्ये आपण पडलो होतो. टेक्नॉलॉजी, ट्रान्सपरन्सी, ठीक आहे, जाम सारख्या ट्रिनिटी गोष्टी या सर्व करून आपण काय केलेलं आहे, निकास घडून आणलेला आहे. आता आपण सुरुवात करतोय ती म्हणजे इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, औद्योगिक सुधारणा. तर ह्या सर्व ज्या काही सुधारणा असतील त्या पूर्णपणे सुधारणा कशामध्ये येतील आतापर्यंत तुम्हाला कळालं असेलच ते. तर इथून पुढच्या जे काही आपण सुधारणा बघतोय त्या सर्व सुधारणा या SAP अंतर्गत येणार आहेत. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, त्याला मराठीतनं काय म्हणतो आपण, संरचनात्मक समायोजन. ठीक आहे, संरचनात्मक समायोजन. मग ह्या सर्व रिफॉर्म जे तुम्हाला खाली दिसतील आता, म्हणजे औद्योगिक सुधारणांपासून बाकीच्या सर्व ज्या काही पुढच्या सुधारणा आहेत, करविषयक सुधारणा असतील किंवा मग त्यानंतर आपल्याला फिस्कल रिफॉर्म्स असतील, तर हे सर्व जे काही सुधारणा आहेत त्या आपण या SAPच्या अंतर्गत किंवा संरचनात्मक समायोजनाच्या अंतर्गत बघतोय. हे विसरून चालणार नाही आपल्याला. संरचनात्मक समायोजनाच्या अंतर्गत आपण या गोष्टी बघत आहोत. तर बघा, तर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी कधी आलेली आहे, 24 जुलै 1991 रोजी न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी आली होती. नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलेलं होतं आणि यामध्ये काय दिले, सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करणे, खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढवणे, परवाना पद्धत, लायसन्स राज संपुष्टात आणणे. तुम्हाला कुठलीही सुई मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागायची, आता ते तसं काही होणार नाहीये. त्यानंतर पुढे जाऊन MRTP कायद्याऐवजी 2002 मध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट वगैरे आणण्यात त्याला. MRTP जो काही कायदा होता तो एका प्रकारे काय झाला होता की मोनोपोलीज रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट हा जो कायदा आहे तो मोनोपोलीज वगैरे प्रिव्हेंट करण्यासाठी होता आणि त्यामध्ये बऱ्याच काही अशा तरतुदी होत्या की ज्या उद्योगांच्या विकासापासून रोखत होत्या किंवा उद्योगाच्या विस्तार होण्यापासून रोखत होत्या. त्यामुळे MRTP कायद्याऐवजी आपण 2002 मध्ये कॉम्पिटिशन प्रमोट करण्यासाठी आपण कॉम्पिटिशन ऍक्ट आणला 2002 मध्ये. ऑल्दो त्याची अंमलबजावणी जी आहे ती खूप लेट झाली या कायद्याची. कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना जी खूप लेट झालेली आहे. पुढे जाऊन मग आपल्याला कळतं की ते 2009 मध्ये वगैरे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना वगैरे झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर फेराऐवजी आपण फेमा आणला. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशनच्या ऐवजी रेग्युलेशन हा थोडासा स्ट्रिक्ट शब्द आहे, त्या आरला रिप्लेस करून आपण 1999 मध्ये काय आणले, मॅनेजमेंट आणलेलं आहे. ठीक आहे, या बाबतीत आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे की फॉरेन ट्रेड चॅप्टर करत असताना फेराच्या ऐवजी आपण फेमा आणलेलं आहे. त्यानंतर सरकारी क्षेत्रांसाठी आरक्षित असलेले जे काही उद्योग आहेत त्यांची संख्या आपण सध्याला कितीवरती आणली असं विचारलं तुम्हाला, तर फक्त 2च जे काही उद्योग आहेत ते सरकारी क्षेत्रासाठी रिझर्व्ड आहेत की या क्षेत्रामध्ये कोणीही प्रायव्हेट प्लेअर येऊ शकत नाही. पहिलं म्हणजे अणुऊर्जा आणि दुसरं म्हणजे रेल्वे ऑपरेशन्स. रेल्वे पायाभूत सुविधा जर तुम्हाला विचारलं की यामध्ये FDI अलाउड आहे का नाही, तर येस अलाउड आहे. रेल्वे ऑपरेशन्समध्ये FDI वगैरे अलाउड नाहीये किंवा प्रायव्हेट सेक्टरला एंट्री नाहीये. पण रेल्वे पायाभूत सुविधा मध्ये आहे का सहमती प्रायव्हेट प्लेअरला, तर येस ऑफकोर्स की रेल्वे पायाभूत सुविधेमध्ये मात्र प्रायव्हेट प्लेअरला सहमती वगैरे आहे. आता हे सर्व झालं आपण औद्योगिक सुधारणांचा एक पहिला जो काय आपण त्याला म्हणू की हे इंट्रोडक्शन आहे किंवा मग फक्त वरवरच्या गोष्टी आहेत. आता पुढे जाऊन आपल्याला काही पॉलिसीज वगैरे आणलेल्या दिसतात, जसं की स्मॉल स्केल इंडस्ट्रियल पॉलिसी आहे, त्याला लघुउद्योग धोरण असं म्हणतात. त्याची डेट चांगली लक्षात ठेवा, ऑगस्ट 6, 1991 विचारल्या जाऊ शकते की कोणत्या दिवशी आपण हे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे ती आणलेली होती. त्याच्यानंतर नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, या बाबतीत आपण पुढे गोष्टी काही कव्हर केल्यात आणि मागे आपण उद्योग बघत असताना सुद्धा ह्या गोष्टी बघितल्या होत्या नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी बाबतीत वगैरे. ठीक आहे, तर ते परत आता सांगण्याची इथे गरज नाही. त्यामध्ये
मुख्यतः सांगायचं झालं तर तुम्हाला आकडा हा लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे कोणता, तर आपल्याला GDP मध्ये आपल्या उत्पादन क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो 25% पर्यंत न्यायचा आहे. आणि धोरण ज्या दिवशी आणले त्या दिवशीचं म्हणजे डेट आणि वर्ष. तर ही जी काही पॉलिसी आली आपली उत्पादन धोरणाची ती आलेली आहे कधी, 4 नोव्हेंबर 2011ला. यामध्ये टार्गेट आपण काय ठेवलं होतं, 100 मिलियन. ठीक आहे, 100 मिलियन रोजगार निर्मिती आपल्याला करायची होती. 100 मिलियन रोजगार निर्मिती करणे याचा ऑब्जेक्टिव्ह होता. आणि सोबतच यामध्ये आपल्याला नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन्स सुद्धा आणायचे होते. या राष्ट्रीय उत्पादन धोरणामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मेक इन इंडिया वगैरे सारख्या गोष्टी आपण आणल्या. तर मेक इन इंडिया वगैरे जे आहेत ते तुम्हाला डेट वगैरे विचारलं जाऊ शकते की 25 सप्टेंबर 2014 या दिवशी मेक इन इंडिया लॉन्च झालं. त्याच्यानंतर स्टार्टअप डे, आपला नॅशनल स्टार्टअप डे ह्या दिवशी राबवला जातो जानेवारी 16ला. तर ती डेट पण आपल्याला माहित असो की आपण स्टार्टअप कधी सुरू केलं, स्टार्टअप इंडिया, तर जानेवारी 16, 2016ला आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर 5 एप्रिल 2016ला आपण स्टँडअप इंडिया सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर हे जे स्टँडअप इंडिया स्कीम आहे ती 5 एप्रिल 2016ला सुरू झाली आणि जानेवारी महिन्यामध्ये 2016मध्ये स्टार्टअप इंडिया सुरू झालेली आहे. स्टँडअप इंडिया एप्रिल 5, 2016 हे डेट लक्षात इथं घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे जाऊन 24 फेब्रुवारी 2016ला अटल इनोव्हेशन स्कीम्स वगैरे राबवण्यात आली. तर हे जे काही अटल इनोव्हेशन आहे ते नीती आयोगांतर्गत येतं, अटल इनोव्हेशन मिशन वगैरे. यावरती प्रश्न UPSCने 2019च्या पूर्व परीक्षेला विचारला होता. ओके, त्याच्यानंतर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 2019, आपण एक नवीन औद्योगिक धोरण सुद्धा आणलं की जुलै 2019 मध्ये भारताला उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी नवीन धोरण आणले. इंडस्ट्री बघत असताना आपण या गोष्टी बऱ्याच बघितलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत, तरी सुद्धा इथे तुम्हाला रिफॉर्म्स बाबतीत गोष्टी दिसतात दिलेल्या आपण. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आत्मनिर्भर भारत किंवा सेल्फ रिलायंट इंडिया याचं सुद्धा घोषणा आपल्याला कोविडच्या टाइममध्ये केलेली दिसते. आणि हे आपण सर्व इंडस्ट्रियल रिफॉर्म्सच्या बाबतीत करतोय. पुढे आता जे काही एक्झिट आपण म्हटलं होतं, एक्झिट म्हणजे काय तर बोललोयच आपण की सरकारी क्षेत्राचा एका प्रकारे संकोच. तर हा संकोच किंवा मग समाजवादी अर्थव्यवस्थेमधून बाहेर पडणं हे का आपल्याला नेमकं अवघड चाललंय, तर यामध्ये पहिलं कारण आपल्याला दिलेलं दिसतं बघा की उद्योग वाढीतील समस्या, म्हणजे मोठ्या उद्योगांचा अभाव. तुम्ही बघितलं असेलच की MSMEची जी काही व्याख्या आपण केली होती की मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, तर ही व्याख्या आपण पर्टिक्युलर केलेली आहे एका मर्यादेपर्यंत किंवा इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीपर्यंत त्यांच्या टर्नओव्हरवरती बेस्ड व्याख्या आपल्या आहेत. आणि या MSME कधीच पुढे जाऊन मोठे लार्ज इंडस्ट्रीज होतच नाहीत. कारण का, तर त्यांना हे MSMEच्या बाबतीमध्ये ज्या काही सबसिडीज मिळतात सरकारकडनं आणि ज्या पद्धतीने त्यांना सर्व गोष्टी इझिली मिळत असतात, ठीक आहे, विदाऊट एनी मेहनत, म्हणजे जास्तीची मेहनत न घेता त्यांना हे एवढंच यावरतीच मर्यादित राहणं त्यांना आवडतं. ते स्केल अप करत नाहीत, लार्ज होत नाहीत इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं असेल की KFC सारखी मार्केट चेन आहे, ठीक आहे, किंवा मग बर्गर किंग असेल, तर हे जे आहेत ना, हे यांनी आपल्या देशामध्ये कुठेतरी एका छोट्या ठिकाणी शॉप सुरू केलं आणि त्याच्यानंतर ते उद्योग एवढा वाढला की त्यांनी MNCs बनवून टाकले. असं आपल्याला आपल्या कुठल्या उद्योगाच्या बाबतीत होताना दिसत नाही. खूप कमी असे उद्योग आहेत की जे ग्लोबल लेवलला स्केल करतात. मग हे आपल्याकडे मोठी समस्या आहे की आपल्याकडे मोठ्या उद्योगांचा अभाव आहे. दुसरे म्हणजे सार्वजनिक उद्योगांच्या तोट्यात असणारे कार्यक्षमतेचा अभाव. म्हणजे आपल्याला जे काय पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, ठीक आहे, आणि ते पूर्णपणे आताच तोट्यात आहेत, मग त्यांना विकून किंवा त्यांचं निर्गुंतवणुकी करून पुन्हा काही ते फायद्यात जातील वगैरे असं काही त्याच्यामधून आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, निर्गुंतवणूक करून सुद्धा काही असं होईल असं आपल्याला दिसत नाही. आणि तिथं कार्यक्षमता पण कमी आहे, कार्यक्षमतेचा किंवा प्रोडक्टिव्हिटीचा सुद्धा अभाव आहे. पुढे म्हटले उत्पादनाचे घटक आणि संसाधनांचा अकार्यक्षम वापर. उत्पादनाचे घटक काय असतात, तेच आपले लँड, लेबर कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. लँड, लेबर कॅपिटल यांचा जो काही वापर होतो तो कार्यक्षम होत नाहीये, त्यांच्याकडे व्यवस्थित स्किल नाहीये. तर या सर्व समस्या आपल्याला दिसतात, ज्यामुळे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेमधून बाजार अर्थव्यवस्थेमध्ये जाण्यास अडचण निर्माण होते. पुढे दिले बघा की सार्वजनिक उद्योगांचं खासगीकरण न होणे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा विरोध आहे की BSNL वगैरे सारख्या कंपन्या आहेत बघा, त्यांना जर आपण प्रायव्हेटाईज करायचं म्हटलं तर तिथले कर्मचारी विरोध करतात किंवा मग आपल्याला देशामध्ये पण वातावरण खासगीकरणाच्या विरोधातलंच दिसतं. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मध्ये या बाबतीत आपण सुधारणा करून आणले, म्हणजे एक्झिट पॉलिसी आपली वर्कआउट व्हावी म्हणून आपण हे असं केलेलं आहे की आपण काय केलं की भ्रष्टाचार जो काय आपला प्रतिबंध कायदा आहे तर त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आहे. म्हणजे काय होत होतं की आता एखाद्या उद्योगाला समजा बँकांनी कर्ज दिलेलं आहे, तर बँकांनी एका उद्योगाला कर्ज दिले, पण उद्योग काय झाला की पूर्णपणे बुडाला. तर उद्योग बुडाल्यावरती बँकांनी ते त्यांचं जे काय लोन दिलेलं होतं ते राईट ऑफ करणं गरजेचं असतं की हां हे आता बुडून गेले हे वगैरे.
पण किंवा मग त्या जे काही मालमत्ता आहे त्याचं लिक्विडेशन करणं सुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडनं त्या मेन ओरिजिनल मालकाकडनं घेऊन ते दुसरं कोणाला तरी कुठल्या तरी किमतीवरती विकणं. तर असे निर्णय घेण्यास पण आपले जे काही अधिकारी आहेत बँकेचे वगैरे ते टाळाटाळ करत होते, कारण का तर असं केल्यामुळे त्यांच्यावरतीच करप्शनचा आळ वगैरे येईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून आपण हे जुलै 2018 मध्ये या 1988चा जो कायदा आहे, द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, या कायद्यामधलं एक कलम आहे. ठीक आहे, कलम 13(1)(d) आणि पुढं 3. तर इथं आपण सुधारणा केलेली आहे. ठीक आहे, करप्शन प्रिव्हेन्शन ऍक्टमध्ये. आणि यामध्ये शाब्दिक बदल आपण केलेत. आणि आता हे जे काही आपले बदल झालाय करप्शन ऍक्टमध्ये या, तो आता इट इज अलाइन्ड विथ द UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन सोबत ते अलाइन्ड झालेलं आहे. ठीक आहे, सो बोनाफाईड इंटेन्शननं तुम्ही काहीतरी करत असाल, बोनाफाईड म्हणजे तुमचा हेतू काही वाईट तिथं नाहीये. ठीक आहे, बोनाफाईड इंटेन्शन तुमच्या चांगल्या उद्देशाने तुम्ही एखादा अधिकारी पाऊल उचलत असेल तर त्याला या कायद्याअंतर्गतच त्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे, 1988च्या कायद्याअंतर्गतच. ठीक आहे, आपण नंतर मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी मिशन वगैरे या गोष्टी सुद्धा आणल्यात. त्यानंतर पुढे काय म्हटले, गाभा क्षेत्रातील उद्योगांची समस्या, आर्थिक मंदी, इंधनांची कमतरता, पोलाद आयात शुल्क वाढविणे वगैरे. म्हणजे ह्या गोष्टी आपण करतोय की आपण जे काही स्टीलवरती इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवतोय वगैरे. कारण काय होतंय की आता चायना जे आहे, चायना आपल्या इंडियन मार्केटमधल्या स्टील इंडस्ट्रीला वगैरे पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकून देते. कारण का तर जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे चायनामधल्या स्टीलची ती खूप कमी आहे आपल्या कम्पॅरिझननी. म्हणजे भारतात जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यापेक्षाही खूप कमी कॉस्टवरती चायना बनवतो, कारण चायनाचं जे काही स्टील आहे ते लो क्वालिटी आणि थर्ड क्लास स्टील आहे. पण काय होतं की आता आपले जे काही बिझनेसमेन्स आहेत किंवा मग जो कोणी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करतोय त्याला काय करायचं क्वालिटीची वगैरे, तो काय करतो की हेच चायनीज इम्पोर्टेड वगैरे वापरत असतो. त्यामुळे टाटा स्टील सारख्या वगैरे ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे शेअर वगैरे पण खाली पडतात बघा. ठीक आहे, आणि टाटा स्टील वगैरेला इम्पॅक्ट होतोय, कारण का तर एवढ्या कमी ह्याच्यावरती आपण मॅन्युफॅक्चर वगैरे करू शकत नाही. याला आपण एका प्रकारे डम्पिंग सुद्धा म्हणू शकतो की चायना हे डम्पिंग करून आपलं मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपण जागतिक स्तरावर सुद्धा एक्सपोर्ट करायला बघतो तेव्हा सुद्धा आपल्याला अशा देशांसोबत कम्पीट करावं लागतं की जे देश आपल्यापेक्षा कमी खर्चावर एखादी वस्तू बनवते, जसं की स्टील आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन बघू. आता टॅक्स परफॉर्मन्स बाबतीत आपण काही गोष्टी बघायला सुरुवात करू. आपण उद्योगाच्या बाबतीत बघितले की औद्योगिक सुधारणा बाबतीत आपण काय काय इनिशिएटिव्ह घेतले, तर परत एकदा आपण रिवाइज करून घेऊ की नेमकं काय आपण उद्योगासाठी केलं. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघितलं की 24 जुलै 1991ला आपण काय आणली, नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी आणलेली आहे. त्याच्यानंतर आपण हळूहळू परकीय गुंतवणुकीवर जी असणारी बंधनं आहेत ती कमी केली होती. 1999ला आपण फेमा आणला. ठीक आहे, हा पण एका प्रकारे रिफॉर्मच आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. त्याच्यानंतर 2002ला आपण काय केलेलं आहे की MRTP ऐवजी आपण कॉम्पिटिशन ऍक्ट आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण 4 नोव्हेंबर 2011ला आपण आपलं जे काय नवीन उत्पादन धोरण आहे किंवा मग राष्ट्रीय उत्पादन धोरण आहे, ठीक आहे, ते आणलेलं आहे, राष्ट्रीय उत्पादन धोरण. आणि त्यानंतर आपण 25 सप्टेंबर 2014 बघा, 25 सप्टेंबर 2014, तर या दिवशी आपण काय आणलं होतं, मेक इन इंडिया. ठीक आहे, मेक इन इंडिया MII केलं मी त्याला. पुढे जाऊन आपण 16 जानेवारी 2016, ठीक आहे, 16 जानेवारी 2016ला आपण स्टँडअप इंडिया नावाची स्कीम आणली, स्टँडअप. त्याच्यानंतर आपण पुढे जानेवारीमध्ये आपण फक्त स्टँड राहिलो आणि पुढे जाऊन आपण 16 जानेवारी 2016ला आपण काय केलं होतं, स्टँडअप नाही तर आपण स्टार्टअप आणलं होतं. ठीक आहे, स्टार्टअप आणलं होतं. तर जानेवारी महिन्यामध्ये आपण स्टार्टअप आणलं, आधी आपली सुरुवात तरी झाली पाहिजे, आधी स्टार्टअप आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन एप्रिल महिन्यामध्ये, कधी 5 एप्रिल 2016ला मग मात्र आपण काय आणलेलं आहे, स्टँडअप आणलं. स्टँडअप हे SC ST आणि महिला या तिघांसाठी आहे. महिला कुठल्याही याच्या असतील तर चालेल, आणि SC आणि STसाठी हे आपण आणलं होतं स्टँडअप. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कोविडच्या टाईममध्ये 20 आणि 21ला आत्मनिर्भर भारत अभियान जे आहे ते आपण राबवलेलं होतं. ठीक आहे, सेल्फ रिलायंट इंडिया ज्याला आपण म्हणतो ते पण आपण राबवलेलं आहे. एकंदरीत आपण औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तिथं त्या इथं आपण बघितल्या. आता पुढे जाऊन आपल्याला पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे कर सुधारणा. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा कर सुधारणा, आणि कर प्रणाली वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बघायच्या राहिल्या होत्या, कर सुधारणा वगैरे. तर आता कर सुधारणा इथून बघून घेऊ आपण, आणि कर प्रणालीचा एखादा वेगळा व्हिडिओ बी बनवून तिथं टाकतो. बघा, आता कर सुधारणांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर भारताला काय म्हणतात की भारताला एक पुअर टॅक्स परफॉर्मन्स असलेला देश असं म्हणतात. म्हणजे भारत हा इनकेपेबल आहे किंवा मग अक्षम आहे कशाच्या बाबतीमध्ये, कर वसुली करण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे भारतामधले जे काही कर आहेत
स्पेशली डायरेक्ट टॅक्सेस हे खूप कमी लोक पे करतात आणि भारताला हे जमत नाही कर वसुली वगैरे करणं. ओके, आणि कर सुधारणा ज्या आहेत ते एका प्रकारे काय तर आपल्या फिस्कल रिफॉर्म्सचाच भाग आहेत, पण त्याला आपल्याला वेगळं आपण इथे स्टडी करतोय फक्त. ठीक आहे, समजा असं होईल की आपल्याला फिस्कल डेफिसिट का वाढतं, त्याचं कारणच हे आहे ना की आपण पुअर टॅक्स परफॉर्मन्स आहोत. म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाचं साधन, सरकारच्या उत्पन्नाचं साधन काय असतं, कर असतात. जर समजा करच कमी मिळत असतील तर त्यावेळी काय असणार आहे, त्यावेळी आपल्याला सरकारचं जे काही उत्पन्न आहे ते कमी होणार आहे. ठीक आहे, आणि सरकारचं उत्पन्न कमी झालं की काय होतं, फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तुटी वाढत असते. मग हेच चाललंय आपलं सगळं. ओके, पुअर टॅक्स परफॉर्मन्स कंट्री आहोत आपण, आणि यामध्ये आपल्याला समस्या पण आहे, जसं की अपुरे कर उत्पन्न असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही सेव्हिंग्स रेट आहे, हा सेव्हिंग्स रेट हा सुद्धा कमी आहे. ठीक आहे, सेव्हिंग्स रेट कमी आहे, आणि कर चुकी वगैरे किंवा मग इव्हेजन आहे, टॅक्स इव्हेजन आहे. ठीक आहे, अवॉइडन्स सुद्धा तेवढंच आहे. अवॉइडन्स ऑल्दो लिगल आहे, पण इव्हेजन हे इलिगल आहे, तर अवॉइडन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जी काही कर प्रणाली आहे ती एकदम कशी आहे, क्लिष्ट आहे. ठीक आहे, कर चुकी वगैरे आहे, कराचा दर जास्त आहे, आणि यामुळे कर संरचना, यामुळे सरकारला अपुरा महसूल प्राप्त होत आहे. पुढे जाऊन आपण बघितलं तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा वाटा. तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही विकसित राष्ट्र असतात त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष करांचा जो काही वाटा असतो तो जास्त असतो, आणि विकसनशील राष्ट्रांच्या बाबतीमध्ये अप्रत्यक्ष करांचा वाटा जो आहे तो जास्त असतो, म्हणजे त्यांच्या पूर्ण उत्पन्नामध्ये. तर तुम्ही बघितलं इथं विकसनशील देशांमध्ये अप्रत्यक्ष करांचा वाटा जास्त असतो, तर विकसित देशांमध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा जास्त असतो. ठीक आहे, लिहून घ्या इथं, वाटा जास्त असतो. इनकम्प्लीट स्टेटमेंट होतं. ओके, त्यात तुम्हाला इथे दिसतं बघा की 1990 आणि 91 मध्ये आपल्याकडे डायरेक्ट टॅक्सेस फक्त 16% होते. ठीक आहे, फक्त 16%, आणि आपले जे काही 84% जे काही उत्पन्न आहे ते सर्व आपल्या अप्रत्यक्ष करामधनं वगैरे यायचं. 19-20 मध्ये ते डायरेक्ट टॅक्सेस 52.2% झाले, आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मधलं आपलं उत्पन्न आहे 47.8%. आणि कधी कधी कोविडच्या टाइममध्ये असं पण झालं की आपल्याला इनडायरेक्ट टॅक्सेस एक्सीड केले डायरेक्ट टॅक्सेसला वगैरे. ओके, त्यानंतर पुढे बघा की कर सुधारणा समिती आणि त्यांच्या शिफारशी, म्हणजे काय काय शिफारशी त्यांनी केल्या, कशा सुधारणा आपण केल्यात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्याही आधी आपण एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो मी की आपल्याकडं टॅक्स टू जीडीपी रेशो ही एक संकल्पना आहे, आणि या टॅक्स टू जीडीपी रेशोवरती पण आयोग प्रश्न विचारत असतं की आपल्या पूर्ण जीडीपीच्या साईजच्या आपण किती पर्सेंटेज आपल्याला टॅक्सच्या स्वरूपातून मिळते. समजा 100 रुपये जीडीपीची साईज असेल तर त्यामध्ये आपल्याला समजा 10 रुपये जर समजा कराच्या स्वरूपात मिळत असतील तर आपला टॅक्स टू जीडीपी रेशो किती झाला, 10% झाला. तर असंच आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये टॅक्स टू जीडीपी रेशो किती राहिलेला आहे हे आपल्याला इथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा 12 आणि 13 मध्ये जो काही आपला टॅक्स टू जीडीपी रेशो होता तो 10.4% होता. कधी, 2012 आणि 13 मध्ये. ठीक आहे, 2012 आणि 13 मध्ये तो किती होता, 10% होता. आणि त्यानंतर पुढे जाऊन 2022-23 मध्ये तो झाला किती 11.2%. म्हणजे काहीच मेजर शिफ्ट आपल्याला होताना दिसत नाही. पण जीडीपीच्या साईजमध्ये वाढ होतीये, पण त्या तुलनेनं आपल्याला आपल्या या टॅक्स टू जीडीपी पर्सेंटेजमध्ये वाढ होताना दिसत नाही. आणि द बेस्ट वे टू जज की सरकार पैसे कमवते का नाही, ठीक आहे, ते रफ्तारचं एक आहे बघा की रॅपर पैसा कमा पा रहे या नाही पा रहे, तो सरकार पैसा कमा पा रहे या नाही पा रहे. यामध्ये तुम्हाला दिसतं की टॅक्स टू जीडीपी रेशो वाढत नाहीये. ठीक आहे, ऑल्दो टॅक्सेस जे आहेत इनडायरेक्ट टॅक्सेस ते खूप वाढलेले आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, एवढे टॅक्सेस वाढलेत इनडायरेक्ट टॅक्सेसच्या स्वरूपामध्ये. कुठेही तुम्ही जेवण करायला जा, काही करा, तुम्ही जे बाहेर राहतायत त्यांना काही एवढं अडचण नाहीये पुण्याच्या वगैरे, किंवा मग जे कुठे तुम्ही पुण्यात जे राहतात आणि जे फ्रिक्वेंटली बाहेर व्हिजिट करतात रेस्टॉरंट्स वगैरे, तर तुमचं 1,000 रुपये बिल झालं असेल तर त्यापैकी तुम्हाला 5% जे आहे ते तुम्हाला तिथं जीएसटी पे करावं लागतं. तुम्ही कुठेही जा कसल्याही गोष्टींबाबतीमध्ये, तुम्ही जर एखादी बाईक विकत घेतली तर तुम्हाला तिथे भरपूर जीएसटी पे करावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल मी गाडी घेतली तेव्हा मला 28,000 रुपये फक्त टॅक्स पे करावा लागला होता, 28,000 रुपये. तर हे एवढे टॅक्सेस वाढलेत, पण ते अप्रत्यक्ष स्वरूपाचे कर आहेत. ठीक आहे, प्रत्यक्ष स्वरूपांच्या करामध्ये एवढं आपल्याला वाढ आणि हे दिसत नाही. उलट गव्हर्नमेंट प्रत्यक्ष कराच्या स्वरूपाच्या करांमध्ये सूट देत असते कधी कधी, किंवा कमी करते रेट वगैरे. आणि एवढं करून सुद्धा आपला जो काय टॅक्स टू जीडीपी रेशो राहिलेला आहे तो किती राहिलेला आहे, 12% वर तो कधीच गेला नाही. 11.2% दिसतोय, 12-13 मध्ये 10% दिसत आहेत. तेच जर तुम्ही 23 आणि 24 मध्ये बघितलं तर ते किती आहे, 11.6% आहे. ठीक आहे, 11.6%. तर 11.6% ते झालेलं आहे. आणि पुढे जाऊन 24 आणि 25 मध्ये सुद्धा तेच हाल आहे, 12%च्या वरती गेलेलंच नाहीये. तुम्हाला ट्रेंड माहित पाहिजे की नेमका आपला जो काही टॅक्स टू जीडीपी रेशो आहे तो किती आहे. म्हणजे तुम्ही 12 आणि 13 पासून कधीही बघितलं तर तो कधीच 12%च्या वरती गेलेला नाही. 12 आणि 13 पासून तो 10% to 11.6% एवढाच तो राहिलेला आहे. 11.7% जास्तीत जास्त, जो की 24-25 मध्ये होता की 11.7% एवढा
24-25 मध्ये एवढा गेला होता, रीच झाला होता. पण याच्यावरती आपण काही गेलेलो कधी नव्हतो. आता आपल्याला पुढे जाऊन वेगवेगळ्या ज्या काही कर सुधारणेच्या बाबतीमध्ये समित्या आहेत त्या आपल्याला इथं बघून घ्यायचं. त्यांचं काम काय होतं, नेमकं त्यांनी काय केलं हे आपल्याला बघायचं आहे. याच्यावरती प्रश्न आयोग विचारत असतं. ठीक आहे. यात आपल्याला पहिली समिती दिसते ती म्हणजे जॉन मथाई समिती. आणि ही जी काही समिती होती ती डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीतच होती. खूप जुनी समिती आहे, 1952ची समिती आहे, त्यामुळे त्याला एवढं महत्व नाही. पण त्यांची एक शिफारस खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे कोणती, तर जॉन मथाई समितीनेच सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती सुद्धा कर आकारावा. ब्रिटिश गव्हर्नमेंट आकारत होते आणि आपण पण आकारावं असं सरकारला पटलं नसावं कधीच, आणि त्यामुळे त्यांनी ते केलं नाही. पण ऍक्च्युअली ते लावणं गरजेचं आहे. एका सर्टन लिमिटपर्यंतच शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते टॅक्स फ्री ठेवावं आणि बाकी सगळीकडे टॅक्स लावावं. हे आत्ता सध्याची काळाची गरज आहे. कारण का तर मोठमोठे जे काही व्यक्ती आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, ते ह्याचा गैरफायदा उचलत आहेत. त्यानंतर पुढची जी समिती आहे ती निकोलस कॅल्डर समिती आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कमिटी. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता या कमिटीने विस्तृतपणे काय सांगितलं होतं ते बघू आपण. ओके. तर या कमिटीचा उद्देशच होता की काही नवीन कर सुचवायचे होते या निकोलस कॅल्डर यांना. तर निकोलस कॅल्डर समिती आहे कधी 56ची, आणि काही यांनी जे सुचवलेले कर आहेत ते आपण आणलेत 57 पासून, आणि यावरती आपल्याला 2023च्या मेन्सला पण प्रश्न विचारलेला दिसतो. ओके. तर हे इथं बघा तुम्ही की ह्यांनी कोणते नवीन कर सुचवले होते. तर पहिला तर कर यांनी सुचवला होता की पहिला कर होता तो म्हणजे कोणता, संपत्ती कर. ठीक आहे, संपत्ती कर. ओके. दुसरा कर ह्यांनी जो सुचवलेला आहे निकोलस कॅल्डर यांनी तो म्हणजे गिफ्ट टॅक्स. ठीक आहे, गिफ्ट टॅक्स. ओके. म्हणजे यांनी काय म्हटलं होतं माहिती आहे का की मालमत्ता कराऐवजी देणगी कर किंवा गिफ्ट टॅक्स लावायला पाहिजे. त्याच्यानंतर यांनी खर्च कर सुचवलं होतं. खर्च कर नावाचा कर सुद्धा यांनी सुचवलेला आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन यांनी हे पण सांगितलं की ह्यांनी जो काय आपण आता CGT लावतो, कॅपिटल गेन्स टॅक्स, त्याला भांडवली लाभ कर असं म्हणतात, तर हा सुद्धा सुचवलेला आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला समजा 1 लाखाच्या वरती कुठल्या शेअरमध्ये प्रॉफिट झालं, इक्विटी वगैरे विकून तुम्ही, तर तिथं तुम्हाला हे CGT वगैरे लागत असतं. किंवा मग तुम्ही एखादी जमीन विकली आणि त्याच्यामधून तुमच्या जमिनीवरती तुम्हाला 5 लाख रुपयाचं प्रॉफिट झालं, तिथे पण तुम्हाला हा कॅपिटल गेन्स टॅक्स वगैरे लागत असतो. तर या कॅपिटल गेन्स टॅक्सच्या बाबतीत सुद्धा जे काही सजेशन आहे ते यांनी दिलं होतं कॅल्डरनी. तर हे लिहून घ्या की त्यांनी कोणकोणते कर वगैरे सांगितले होते, कारण अशा स्वरूपाचा प्रश्न सरळ थेट विचारला जातो की कॅल्डर यांनी सुचवलेले कर कोणकोणते आहेत. तर कॅल्डर यांनी सुचवलेले कर आहेत संपत्ती कर, त्याच्यानंतर गिफ्ट टॅक्स, त्याच्यानंतर खर्च कर, आणि त्याच्यानंतर कॅपिटल गेन्स टॅक्स. तर हे 3 प्रकारचे टॅक्स यांनी सांगितलेले आहेत कॅल्डरनी. ओके. तर मी इथं मिटवतोय, आता तुम्ही लिहून घेतलं असेल हे सगळं. त्याच्यानंतर डॉक्टर विजय केळकर समिती. त्या नोट्सवरती ऍड करत चला, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या त्या गोष्टी ऍड करत चला. ठीक आहे. सो ह्याच्या आधी पण काही समिती होत्या, जसं की कॅल्डर 1956ची समिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे एखादा नवीनच पेज घेऊ आपण, त्या पण तुम्ही समित्या इथे ऍड करून घ्या. एखाद्या नवीन पेजवरती तुम्ही तिथेच लिहून घ्या त्या समित्या. त्या पण समित्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आयोगाला कधी वाटलं तर ते त्या समितीवरती पण जाऊ शकतो, जसं की महावीर त्यागी, भूतलिंगम. ठीक आहे. त्याच्यानंतर वांचू समिती आहे, त्या समित्याचा उल्लेख इथून राहून गेलाय, तो एकदा तुम्ही करा व्यवस्थित पद्धतीने. तर आता पुढची जी समिती आपली होती, म्हणजे आपण कॅल्डर समिती जी झाली 56ची बघितली, त्याच्यानंतर 1958 मध्ये पण एक समिती आली होती, आणि त्या समितीचं नाव होतं महावीर त्यागी समिती. यांचं नाव आपण आपल्या फायनान्स कमिशनच्या बाबतीमध्ये पण बघितले बघा. महावीर त्यागी कोणत्या वित्त आयोगाचे चेअरमन होते, एकदा सर्च करा की कुठल्या वित्त आयोगाचे ते महावीर त्यागी अध्यक्ष होते, चेअरमन होते. बघा, महावीर त्यागी समितीने काय म्हटलं होतं की म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असा होता या समितीचा की जे काय टॅक्स इव्हेजन होते किंवा मग कर बुडवेगिरी जी होती, तर ती कर बुडवेगिरीची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन झाली होती. टॅक्स इव्हेजनच्या बाबतीमध्ये समिती स्थापन झाली, आणि त्या काळी 1958 मध्ये हे विशेष आहे, थोडंसं विचारलं जाऊ शकतं आयोगाकडनं. आणि महावीर त्यागीने काय सांगितलंय, महावीर त्यागी म्हणाले की तुमचे जे काही जाचक कर आहेत ते जाचक कर त्याला थोडंसं सौम्य करा. ठीक आहे. म्हणजे जे काही सरकार टॅक्स टेररिझम करतंय ते जाचक कर जे आहेत त्याला काय करायचं आहे, सौम्य करा, अशी शिफारस जी आहे ती महावीर त्यागींनी दिली होती. पुढे जाऊन आपल्याला भूतलिंगम समिती दिसते. ही भूतलिंगम समिती आली होती 1967 मध्ये. ठीक आहे. काय कोणती समिती आहे, भूतलिंगम समिती. भूतलिंगम या समित्या तुम्ही लिहून घेत आहात अशी अपेक्षा करतो, आणि लिहून घ्याच ते. ओके. आणि यांचं काय काम होतं, तर जे काय टॅक्स स्ट्रक्चर आहे आपलं, तर टॅक्स स्ट्रक्चरचं रॅशनलायझेशन करणं, म्हणजे आपल्या कर जे काही धोरण आहे, ठीक आहे, टॅक्स रचना आहे, ठीक आहे, कराची रचना आहे, कर रचना जी आहे त्याला काय करणं, त्याचं सरलीकरण करणं, त्याला इंग्लिशमधनं काय म्हणतात, रॅशनलायझेशन म्हणतात. ठीक आहे. रॅशनलायझेशन करणं यांचा सब्जेक्ट होता तो, म्हणजे या समितीचा विषयच तो होता, रॅशनलायझेशन ऑफ आवर टॅक्स स्ट्रक्चर. आणि यांनी काय शिफारस केलेली आहे की साधारण उत्पादन शुल्क आकारले पाहिजे,
कर मूल्यांकनाची सरळ व सारांश पद्धत बनवली पाहिजे आणि आयकर मुक्तता मर्यादा वरच्या पातळीवर असावी. याचा असा अर्थ होतो की जर समजा 5 लाख रुपयापर्यंत तुम्ही कसलाही कर आकारत नाही तर तुम्ही आता ते वाढवा, 7 करा, 8 करा. त्यांनी काय म्हटलं होतं की जे काही इन्कम टॅक्स वरती सूट जी असायला पाहिजे ती थोडंसं जास्त उत्पन्नावरती असायला पाहिजे. एकदम एखादा व्यक्ती 3 लाख रुपये कमवतोय आणि तुम्ही त्याला टॅक्स लावायला चालले, असं करू नका असं त्यांनी सांगितलं भूतलिंगम समितीने. आणि पुढची जी महत्वाची समिती आहे ती म्हणजे 1970 आणि 71ची 70-71ची वांचू समिती आहे. या वांचू समितीवरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यांनी सरळ एवढाच प्रश्न विचारला की वांचू समिती संबंध कशाशी आहे. वांचू समितीचा कर सुधारणांचे संबंध आहे. यांचा जो काही विषय होता तो ब्लॅक मनीच्या संबंधित होता. ब्लॅक मनी, ठीक आहे, हे थोडंसं आयोगाचं अटेन्शन ग्रॅब करू शकतं. ब्लॅक मनी आणि सोबतच डायरेक्ट टॅक्सेस बाबतीतच ही समिती होती. ठीक आहे, आणि यांनी काय शिफारस केलेलं आहे तर जो काही इन्कम टॅक्स रिटर्न असतो, ठीक आहे, ITR भरतो आपण, त्या ITR सोबतच त्यांनी काय म्हटलं होतं की ऑडिट सुद्धा गरजेचं आहे तेवढंच, म्हणजे टॅक्स ऑडिट सुद्धा गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं वांचू समितीने. ओके, त्याच्यानंतर आपल्याला राज्य समिती आहे. राज्य समिती जी आहे ती 1972ची आहे. ठीक आहे, 1972ची एक राज्य समिती आहे, राज्य समिती. तर राज्य समिती जी आहे, राज्य समितीने काय म्हटलं होतं की कृषी उत्पन्न जमीन महसूल करांविषयी ही समिती होती. यांचा विषयच हा होता की ॲग्रिकल्चरल टॅक्स. ठीक आहे, आता एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा की ॲग्रिकल्चरल टॅक्स लावावं का न लावावं हे पूर्णपणे कोणाच्या हातात आहे तर ते राज्य सरकारच्या हातात आहे. ॲग्रिकल्चरल टॅक्सच्या बाबतीमध्ये राज्य सरकारांना अधिकार दिलेले आहेत आणि हे लावावं का नाही लावावं हे पूर्णपणे त्यांच्यावरतीच आहे. सोबतच या समितीने लँड रेव्हेन्यू किंवा मग जमीन महसूल जो आहे त्या जमीन महसुलासोबत बाबतीत सुद्धा काही शिफारशी केलेल्या होत्या. कुठल्या समितीने? 1972च्या राज्य समितीने. मग तुम्हाला STI ला एकदा प्रश्न विचारला होता की कुठल्या समितीने कृषी कराबाबतीत शिफारस केलेली होती, कृषीवरती कर लावावा असं. STIच्या मेन्सचा एक जुना प्रश्न आहे, तुम्ही काढून बघा कधी. ठीक आहे, मी सांगतोय म्हणजे आलेला आहे, विश्वास ठेवत चालेल. तुम्ही काढून बघितलं तुम्हाला कळेल असते की रिअलाइज होईल की PYQ मी भरपूर सांगतो तुम्हाला की हे विचारले ते विचारले. तर तुमचं पण काम आहे की आयोग कुठे इम्पॉर्टन्स देते आणि मी जे सांगतोय तुम्ही ते स्वतः जाऊन सेल्फ चेक करणं. ठीक आहे, प्रश्न कशा स्वरूपाचा होता हे बघणे तुमचं कर्तव्य. तुम्ही तुमच्या एंडने केला तर मार्क वाढणार आहेत. अदरवाईज काय तुम्ही वाचून बघून बॅच कुठली जस्ट लाईक अनदर बॅच तुम्ही काय कराल की बघून पुढे जाल आणि काय रिटर्न तुम्हाला येणार नाहीत. ओके, फॉलो करताय तर व्यवस्थित पद्धतीने पूर्ण विश्वास ठेवून करायला हवं. ठीक आहे, कुठलीही गोष्ट आपण आयुष्यात करत असताना तशीच करणं गरजेचं असतं, अदरवाईज त्याला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे, एखाद्या मुलीच्या प्रेमात पडताय तरी सुद्धा पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन पडा, वर पडू नका आणि दोघांचंही कल्याण करून घ्या, दोघंही डिस्ट्रॉय होऊ नका. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर LK झा समिती आहे 1976ची. तर LK झा समिती जी आहे बघा, LK झा यांच्या नावामध्ये फक्त एक चूक झाली होती. आय थिंक झहाच्या ऐवजी दुसरंच काहीतरी झालं होतं आणि LKच्या ऐवजी काहीतरी त्यांनी NK असं काहीतरी केलं होतं आयोगाने आणि यामुळं STI मेन्स 2021चा समथिंग प्रश्न त्यांना रद्द करावा लागला होता. तर हे नाव आहे LK झाच, हे लक्षात घ्या. नाव काय आहे? LK झाच आहे आणि याचा जो काही विषय होता तो इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत होता. ठीक आहे, इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत याचा विषय होता LK झा समितीचा. LK झा या समितीला इनडायरेक्ट टॅक्सेस एन्क्वायरी कमिटी असं सुद्धा म्हणतात किंवा मग एका प्रकारे अप्रत्यक्ष कर चौकशी समिती असं सुद्धा म्हणतात. आणि यांनी एक्साईज ड्युटी आणि ठीक आहे, तर एक्साईज जी काय आपण ड्युटी आकारतोय, ठीक आहे, एक्साईज ड्युटी, तर ही आकारत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीचा अवलंब करा असं त्यांनी सांगितलं. वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि सध्या जे GST आहे हेच याचं नवीन स्वरूप आहे. वॅटचंच नवीन स्वरूप GST आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे, वॅटचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन हे GST आहे. ओके, त्याच्यानंतर आहे चोक्सी समिती. ते पळून गेलेले चोक्सी नाहीत, हे वेगळे चोक्सी आहेत. बघा, ते 1977ला चोक्सी समिती स्थापन झाली होती. याचं काही एवढं महत्त्वाचं वाटत नाही, म्हणजे काही नाही एवढं त्या बाबतीत. त्याच्यानंतर राजमन्नार समिती आहे, राजमन्नार समिती. ठीक आहे, राजमन्नार. तर राजमन्नार यांना सुद्धा भरपूर महत्त्व आहे. राजमन्नार समिती होती 1969ची आणि ही समिती काय असं डायरेक्टली आपल्या कर सुधारांच्या बाबतीत नव्हती, पण ती समिती जी आहे ती केंद्र आणि राज्यांच्या फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन किंवा एका प्रकारे वित्तीय डिस्ट्रीब्युशनच्या संबंधित होती. हे आपल्याला लक्षात घ्यायचं इथं. ओके, पुढे जाऊन आपल्याला दिसतं डॉक्टर चेल्लैया समिती होती. चेल्लैया समिती जी आहे ती चेल्लैया समिती 1991ला स्थापन झाली होती. आणि चेल्लैया समिती जी आहे नेमकं कोणत्या दिवशी स्थापन झाली होती हे पण लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाकडनं. 29 ऑगस्ट 1991ला. कधी समिती स्थापन झाली चेल्लैया?
चेल्ले यांना एका प्रकारे फादर म्हणतात आपल्या टॅक्स रिफॉर्म्सचे, बरं का. आपल्या देशातील जे काही कर सुधारणा आहेत ना त्याचे फादर यांना म्हणतात. आणि त्यामुळे ती जी समिती स्थापन झाली ती कधी स्थापन झाली आहे माहीत असावं आपल्याला. आणि या समितीने जो काय आपला अहवाल दिलाय ते पण मंदसहित लक्षात ठेवा. डिसेंबर 1991 मध्ये ह्या समितीने आपला अहवाल जो आहे तो दिलेला आहे. आणि तर ही चेल्ले समिती जी आहे ती चेल्ले समिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे काय करूया आपण की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चेल्ले समितीपासून जो काही पुढचा भाग आहे कर सुधारणा समित्या बाबतीतचा तो बघूया. ठीक आहे, इथे आपण थांबू. धन्यवाद.